राजेंद्र महाराज हरिभक्त महाराज Ah
हकेसरसी उडी घालून या स्तंभ फोडी ऐशी कृपावंत कोण माझे विठाई वाचून करिता आठव धावून या घाली क ऐशी कृपावंत कोण माझे विठाई वाचून तुका म्हणे किती गाता तुका म्हणे किती गाता नामे द्यावे सायुज्यता ऐशी कृपावंत माझे विठाई वाचून पांडुरंगा
नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती काय माझी वाणी मानिल संताशी रंजो चित्ताशी अपुल्या कोणत प्रविश्व मंगाचनम प्रसुप्तां संजीव यत्तिखिल शक्तिधर सदाम्ना अन्यांशहत्र श्रवणात् पदादि प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं माता रामो मत्पिता रामचंद्र स्वामी रामो मत्सखा रामचंद्र सर्वस्व मे रामचंद्रो दयाल नान्यं जाने नैव जाने न जाने श्री संताची नतमस्तक होऊन आपल्या हरिकीर्तनाकडे आपण सगळेजण टाकू. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग विश्वदेव विश्वभूषण विश्वसंत जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराजांच्या 4 कडव्याचा नामपूर प्रकरणातला अभंग. आणि नामासाठी भगवान परमात्मा किती उतावळा आहे, त्या भक्तासाठी परमात्मा किती उतावळा आहे त्याचं उदाहरण म्हणजे आजचा अभंग आहे. विठ्ठल भक्तासाठी भगवान परमात्मा किंवा त्या नामासाठी परमात्मा किती उतावळा आहे याचं उदाहरण म्हणजे आज कीर्तनाला घेतलेला अभंग आहे. आपल्याला या अभंगावर सुंदर अशा या ज्ञानपीठामध्ये आणि साधू संतांच्या स्पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आज आपण या ज्या मातीमध्ये बसलो नाही, चंदनासारखी पवित्र माती झालेली आहे. साधू संतांच्या स्पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. आज पहिल्यांदाच या भूमीचं दर्शन मला घडलं. खूप या परिसरामध्ये सगळीकडून येणं झालं, पण आज प्रथम सद्गुरूंच्या दर्शनाचा योग महाराज मंडळीने आणि या ठिकाणी या बाबांच्याच आशीर्वादाने आला असं म्हणायला काही वावगं ठरत नाही. आणि इथं आल्यापासून असं संकोचित मन आहे माझं. एवढी मोठी परंपरा आणि या परंपरेमध्ये सद्गुरु शामनाथ महाराज म्हणजे दास बाबांची पुण्यतिथी आणि त्या पुण्यतिथीला 12 वर्ष पूर्ण होते म्हणून तपपूर्ती सोहळा खूप सुंदर नियोजनामध्ये महाराजांनी करायचं ठरवलं. अशा उद्देशातून खूप सुंदर नियोजन आहे कार्यक्रमाचं. सगळं खूप व्यवस्थित वारकरी टाळकरी महाराज मंडळी आणि शामनाथ फळावरचे सर्व वारकरी मंडळी फडकरी मंडळी गायनाचार्य मृदंगाचार्य भक्ती मास्तर भावी भक्त श्रोते आणि संपूर्ण त्या धाराशिव जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये जो आमचा या दासबाबांचा जो शिष्य परिवार आहे संपूर्ण या ठिकाणी उपस्थित होतील येतील अजून आणि काही वातावरण विकसित असल्यावर काही येणं नाही झालं. अशा परमपूजनीय सद्गुरूंच्या पुण्यतिथीचा उत्सव त्याचप्रमाणे परमपूजनीय गुरुवर्य श्रीराम महाराज असतील, त्याचप्रमाणे परमपूजनीय
समोर बसलेले आमचे सद्गुरू रामदास काका महाराज असतील आणि त्यांचे चिरंजीव त्यांच्या बाजूला बसले. आमचं खूप एकदम गुरुबंधूचं नातं आहे आणि आता ते काय सगळंच नातं कीर्तनात सांगण्यासारखं नाही, असं एकमेकावर आमचं खूप प्रेम आणि या परंपरेला खूप चालना देऊन खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने विस्तार भक्ताला एकत्रित करून परत ही परंपरा कशी पुढे चांगल्या पद्धतीने चालावी, संपूर्ण शामनाथ महाराजांच्या शिष्य परंपरेला कशी अजून चांगल्या भक्तीची चकाकी देण्यासाठी त्या परंपरेमध्ये काका महाराज अवतीर्ण झाले. त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव आमचे धर्मराज दादा अवतीर्ण झाले. खूप सुंदर अशा प्रकारची परंपरा जोपासत असताना पाहतो. बऱ्याच ठिकाणी आमच्या बीडमध्ये बीडच्या आसपासही ही परंपरा आपली ओघानं येत आहे आणि त्याच्यामध्ये खूप मोठा शिष्य पर्यावला धीर दिला आणि सगळ्या शिष्याची करंगोळी धरून देव दाखवण्याचं काम त्या मालकाने केलं. म्हणून त्यांना आजही महाराज या परंपरेला ओळखून काही लोक मालक म्हणतात एकमेकांना. याच आपल्या सद्गुरू महाराजांनाच मालक म्हणतात. तसं आता जे मंडळी इकडे येतात आपल्या रामगडाची यांचं बघून आम्हाला मालक म्हणतात, त्यांचं बघून आम्हाला मालक म्हणतात. ते मालकासारखे होते, ते कालही मालक होते, ते आजही मालक आहेत, उद्याही मालक राहणार. भक्तीच्या क्षेत्रामध्ये अशी संत परंपरा झाली. बऱ्याच ठिकाणी मी प्रतिमा पाहिली, बऱ्याच ठिकाणी पत्रिकावर असेल, काका महाराज फोटो असतील, धर्मराज महाराज फोटो असतील, मालकाचे फोटो असतील. पण आज माझ्या जीवनाचा खूप खऱ्या अर्थानं त्या समाधीला ते मस्तक लावण्याचं भाग्य लाभलं. म्हणून माझ्या जीवनातली धन्यता समजतो. आणि परंपरा खूप मोठी नाका. कुठलीही परंपरा असो, परंपरेला किंमत आहे. आज या परंपरेत 6वी परंपरा येत आली, 6वी पिढी आली, म्हणजे पिढ्यानं पिढ्या ही परमार्थ करणारी घटना. आणि एक सांगतो, परंपरेमध्येच महात्मे तयार होतात, परंपरेमध्ये सत्पुरुष येत असतात. अशी कितीतरी परंपरा आता सांगायला येत आपल्याकडे की त्या परंपरेमध्ये त्या पुण्यानं, त्या सद्गुरूंच्या पुण्यानं, संतांच्या पुण्यानं अशा प्रकारचे संत जन्माला येत असतात आणि ती परंपरा पुढे चालत राहते. फक्त पुण्य ही परंपरा आलेली आहे, दादापर्यंत आलेली आहे, दादांचे चिरंजीव आहे, अशी परंपरा सुंदर. म्हणून या संपूर्ण संत पुरुषाला गोकुळदास बालराजापासून रामदास महाराज असतील, काका महाराज असतील, मालक असतील, हे सगळ्या संतांना अजून एकदा प्रणिपात करतो आणि सगळ्यांनी म्हणून पुढे अभंगाचं आपण चिंतन करू. विठ्ठला काही कीर्तन करावं, काही जिम्मेदारी असते बघा. पहिल्या दिवशी ते कीर्तन असेल तर नामाचा उपदेश करा, नामाचा उपदेश करा. ते सांगावं 7व्या 6व्या दिवशी मागणीपूर असावं आणि 7व्या दिवशी का 8व्या दिवशी काढायचा अभंग असा अशा उद्देश असतो. काही ती संत परंपरा काही नियम घालून दिले आहेत. म्हणून आज नामाचा उपदेश आहे. अभंग नामपर प्रकरणातला आहे. नामासाठी भगवान परमात्मा किती उतावळा होतो त्याचं उदाहरण म्हणजे अभंग आहे. असंच उदाहरण करत असताना नाम 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 देवाचं नाम, नाम नामी त्याचा आवेग असतो. नाम आणि नामी केव्हा याचा आवेग होतो? ज्या वेळेस महाराज भक्ताची अवस्था माझी मत झाली अनावर वाचा या उद्देशाने होत असतो त्यावेळेस महाराज असे अनेक भक्त झाले, अनेक भक्त झाले. नामासाठी त्यांनी आपला प्राणाची सुद्धा किंमत केली. काय आहे महाराज याच्यामध्ये? एवढी गोडी या भक्ताला त्या नामात सापडलीच कुठून? आम्हाला नाही सापडत अजून. आम्हाला ती गोडी नाही सापडली. आम्हाला ती गोडी नाही सापडली म्हणूनच आम्ही इथे आहेत. नामाची गोडी ज्यांना ज्यांना सापडली ते मरायला तयार होतात, पण नाम सोडायला तयार होत नाहीत. त्यांना नामाची गोडी सापडलेली आहे वगैरे वगैरे. अशा माध्यमातून अभंग आहे. पहिल्यांदा तर पहा, परमात्मा उतावळा आहे, आजही येतो, भक्ताला भेट दिलेली आहे. भक्ताच्या कामासाठी बी लाला येते, पण कोणत्या भक्तासाठी? कोण भक्त? असा जर विचार केला की अनेक फाटी फुटतील आपल्याला वास्तविक पाहता जे नामधारी संत आहे, ज्यांनी नाम, जसा गोपिकामध्ये आपण म्हणतो काल्याचे कीर्तन, कंठे धरिला कृष्ण मणी,
ज्यांनी नामच एक आपल्या जीवनात साधन केलं आहे अशा भक्तासाठी परमात्मा उतावळा आहे. मग कोण नाम घेतं, कसं नाम घेतं, कसं नाम जपलं पाहिजे, कोणी जपलं, अशा पद्धतीचा विषय केला तर वाढत जाईल. वास्तविक पाहता परमात्मा त्यांच्यासाठी सुद्धा आजही हाके सरशी उडी परमात्मा घालतो, पण कुणासाठी? त्यासाठी पहिल्यांदा भक्त व्हावं लागतं. आणि भक्त व्हायचं असेल तर काय लागतं? गळ्यात माळ लागते, मुखामध्ये नाम लागतं आणि कपाळावरती गंध लागतो. हे बाहेर अंगाने आपण भक्त झालो का? अंतरंगातून भक्त कसं व्हावं लागतं त्याचं उदाहरण आमचे सद्गुरू सांगत असतात. बाहेर अंगानं किती शरीर रंगवलं, माळा घातल्या, गंध लावले, म्हणजे भक्त आपल्यापेक्षा बी चोर खूप चांगला गंध लावतात. आपली ज्यावेळेस पडशीच पुरवतात त्यावेळेस कळतं अरे भक्त नाहीये. बाहेर अंगातला भक्त वेगळा, अंतरंगातला भक्त वेगळा, वगैरे वगैरे. कोणत्या भक्तासाठी लालायचं? हाके सरशी उडी म्हटलं की आपण अनेक भक्ताला समोर ठेवू, पण घालून या स्तंभ फोडी म्हटलं की आपल्याला भागवतामध्ये जावं लागतं. भागवतामध्ये जाऊन प्रल्हादाचं चरित्र पाहावं लागतं. कोठे भक्त जन्माला येतो? पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरिचे दास जन्म घेती, जेथे हरिचे दास जन्म घेती, जेथे हरिचे दास जन्म घेती, हरिचे दास जन्म घेती, पवित्र ते कुळ, पावन तो देश, प्रतिकूल पावन तो देश, पवित्र ते कुळ, पावन तो देश, हे आलं इथे जुसे. ते कुळ पवित्र आहे. धन्य माय बाप. कसं कुळाची ताकद आहे का? तीच ताकद आहे, फरक नाही. कसं काय फरक करता येईल तुम्हाला? आता ही परंपरा इथपर्यंत आली, बाबांची परंपरा इथपर्यंत आली, तर आता पहिल्या मूळ पुरुष म्हणजे पाटलाला कुणी बघितलं असेल नसेल बघितलं, खूप जुनी 6वी पिढी म्हणजे परंपरा आली. मग त्या परंपरेचा अंश कसा असतो ह्याच्यात पाहिजे. याच परंपरेमध्ये तुम्ही सद्गुरूंना मालकाला पहा, त्याच्यानंतर गोकुळदास महाराजाला पहा, त्याच्यानंतर श्रीराम महाराजाला पहा, त्याच्यानंतर ते मूळ पुरुष रावजी पाटलाला पहा. हे तिथे ह्याच्यात पहा. हीच परंपरा आलेली. परंपरा कुठली असो त्या परंपरेतले मूळ पुरुष येतात, ते मागच्या पुरुषाला सुद्धा यांच्यातच पाहायचं आणि तीच भावना करायची. हेच आमचे शामनाथ महाराज आहेत, हेच आमचे दास महाराज आहेत, हेच आमचे गोकुळदास महाराज आहेत, हेच आमचे सर्वस्व आहे. हे करावं लागतं. कुळाला धन्यता दिली महाराज, त्या कुळाला धन्यता आहे. आज आपण कितीही जरी महाराज ते स्वीकारायचं काही नाही स्वीकारत महाराज. स्वीकारावंच लागतं, करावंच लागतं. अरे हेच परंपरा पवित्र. काय दुसरं? पुण्यवंत व्हावे ह्याच पवित्र परंपरेची. अशा अनेक परंपरा आहेत आणि हेच काम महाराज आपल्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय. किती परंपरा तुम्ही पहा. पंढरपुरात विचारा काका महाराज, परंपराच आहे. फडकऱ्याच्या तुम्ही परंपरा पहा. वास्कर असतील, आजरेकर असतील, देहूकर असतील, आजबी महाराज त्यांच्या नियमातच परंपरा. नाही लावणार महाराज ती लाईट, टेंब्यावर कीर्तन करणार. 4 कीर्तनकार असू द्या, चाली वडूनच म्हणणार. भगवाजला असे माईक तर कशाची त्यांच्या महाराज, वडूनच वाजवणार, चाली वडूनच म्हणणार, डबलच चालली म्हणणार. टिकवली परंपरा. आणि आज बी महाराज या फडकऱ्याच्या ज्या परंपरा आहेत महाराज, आजही आम्ही त्या आळंदीत किती वर्ष होतो विचारा महाराज. तिथे त्या घाटावर ते आपण जातो, ते टेंबा लावून कीर्तन. एवढ्या लाईट चकचक, पण टेंबा लावूनच कीर्तन सांभाळ. आम्ही आता पाहतो पंढरपूरला गेले, काय परंपरा, 4-4 तास भजन गाथा भजन, 4-4 तास कमर बांधू उभे राहू बसून कीर्तन करायला तर किंमतच नाही त्यांच्या. आता एवढे मोठमोठाले लोक मोठमोठ्याला खुर्च्या टाकून कीर्तनात बसतात, किंमत नाही. खरात महाराज परंपरा कशी सांभाळून परमार्थ कसा करावा ना, या फडकऱ्यानं पहा. आणि त्याच्यामध्ये
आपला सुद्धा शामनाथ महाराजांनी कृपा केली. सगळ्या भक्तवाराला जवळ भक्त परिवार पैवर घेऊन जसं विठो माझा लेकरवाळा म्हणतात की नाही, सगळ्यांना भक्ताचा आशीर्वाद देऊन काहीतरी महाराज आशीर्वाद आणि या भक्तीची परंपरा आपल्याला घेऊन दिंडी करतात, सप्ताह करतात. काहीतरी आपल्याला या पथामध्ये आणलं. हा धर्म पथ दाखवला, हा रस्ता दाखवला, आपल्या कल्याणाचा मार्ग त्यांनी दाखवून दिलाय. आता आपण एकच काम करायचं, तेनेच पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. विठ्ठल विठ्ठल कोण अशी कृपा करणारे, कोण? प्रल्हादाचा जन्म झाला नामस्मरणातून. प्रल्हाद कयाधू नंदन, बापाचं नाव हिरण्यकश्यप आहे. सगळी कथा सांगत नाही बरं का, उगा तर मोजकं सांगणार ताकापुरतं रामायण. महाराज एवढा मोठा विषय फक्त प्रल्हाद हो हाकेसर शिवडी म्हटल्यावर नाही, पण घालून या स्तंभ फोडी म्हटलं की जावंच लागते त्या विषयात. महाराज कयाधू राक्षसाच्या कुळात महाराज एवढा मोठा भक्त जन्माला आला की 12 भागवतामध्ये पहिलं नाव प्रल्हादाचे. प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यासांबरीश, शुक, शौनक, भीष्म. तुम्ही पहा, तो प्रल्हाद कयाधू नंदन हिरण्यकश्यप जंगलामध्ये गेला, बाप वगैरे वगैरे अनेक प्रकारचे तपस्या वगैरे. हे भगवंताचं वैर त्याचं कधी झालं माहिती. हिरण्याक्ष आणि हिरण्यक हे सख्य भाऊ. पृथ्वी ज्यावेळेस तोडून घेऊन गेला त्यावेळेस हिरण्याक्षाचा वध भगवंताने केला. तेव्हापासून हिरण्यकश्यपू भगवंताला वैरी मानायचा. माझा सख्खा भाऊ या देवाने मारला, सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. इथून त्यांचं वैर झालं. मग तो ज्यावेळेस राजाही झाला तर राजाने एखादा महाराज जार काढला की त्याची अंमलबजावणी झाली की ते मानवच लागतं. राजा बोले तिथं काय कोणा चालत नाही महाराज. हो, मग जार याने काय काढला की माझ्या नगरामध्ये देवाचं नाव कुणी घ्यायचं, मीच देव आहे, तुमचा देव मीच आहे, माझ्याच नावाने हवन करा, माझेच फोटो पूजा, माझेच फोटो बॅनरला लावा, माझंच हो नाव माझंच टाका. हो, एखादं जर नावात हुकलं ह ब प पू गु जरी हुकला तरी ते पत्रिका फेकून, ते पत्रिका चालत नाही. हे सगळं माझंच करा. हो, म्हणजे मलाच देव माना, माझं सर्व. नाव घेऊन दे देवाचे, हे ब्रीद हिरण्यकश्यप बंद केलं नाव घेत. त्याच्यात पोटाला जो प्रल्हाद आला तो नामधारक झाला. सदा भजनानंद नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण सगळे प्रसंग सांगणार नाही. हो, प्रल्हाद काय भजनावर प्रेम त्याच, लहान लेकरू त्याविषयी सोडून नाही. हो, माझाच नियम आहे नगरात देवाचं नाव घ्यायचं. म्हणले ठोंब्या आता याला असाच राहतो का, तुला शाळेत घालतो जरा चल. आता यांच्या संस्था होत्या, राजा होता, यांच्या संस्था यांनी शिक्षक भरलेले 40-40 लाख रुपये घेऊन. ऐकावं लागतं बिचारा शिक्षकाला सगळं. हो, पगार शासनाचा, घरची कामं करायला शिक्षक, तसंच असतं. मग यांनी शिक्षाची दंडदार केली. सरकार
तुम्ही जे शिकवायचं निर्धार केला ते शिकवणार. ते शिकवतात. सरकारला सारे मूर्खच करायचे. हो महाराज पहिलं पाठ्यक्रम आपण शिकताना काका शिकताना ग रे गणपतीचा होता बरोबर. हो पण बाकीच्याने आक्षेप घेतला विभीषण महाराज म्हणले गणपती तुमचा आहे आमचा काय संबंध आहे म्हणजे आम्ही परत आम्हाला गणपती चालत नाही म्हणजे मग गरे गावताचा ठेवा. गणपती काढला आणि गरे गावताचा घातला. ते गावताचा बी जमाना आता गरे गाढवाचा घातलाय. सारे गाढव करून टाकायचे त्यांना. काय सांगत होतो ते झालं की आता ते मागे का महाराज प्रल्हाद यांच्या संस्था ऍडमिशन तिथं होते प्राचार्य शंडामर्क. काय त्यांचं नाव शंडामर्क. बरं शंडामर्कला जे शिकवायचं ते शिकवायचं. बरं ह्यांचं शिकवणं म्हणजे काय हे पक्वा शिकत होते का दहा तिरे किटत का दहा तिरे किटत का काय हे काय एखादा वेदांताची प्रक्रिया शिकत होते का विचारसागर शिकत होते काय शिकत होते. हो मग आसुरी लोकांची आसुरी विद्या. मग आसुरी विद्या काय असते आसुरी विद्या गाई उडायच्या म्हशी उडायच्या हे कळतं तुम्हाला. दूध उडायचं इच्छू चढायचा. गल्ली जर कोणाला इच्छू चावला ना ठणका देते ते हो गप बसतय. काय झालं का काय झालं काय म्हणतो लई आग उठली पण गप काय झालं म्हणजे शेजारची संगी इच्छू चढती गप. हे असल्या विद्या शिकवायला. हो चांगलं लोक शिव. आसुरी विद्या म्हणजे काय अजूनही तो प्रकार आहे बरं. हो अजूनही प्रकार आहे. हो महाराज हे कुठं गाई उडीन कुठं म्हशी उडीन हे हलकं चाळे. अरे महाराज एखादा जर कोठ्यावर येऊन गेला माणूस इतका ऑफिस असतंय सकाळी बादल्याच पालत्या कमुंडर बादल्या पालत्या म्हणजे तो नव्हता का आला दुपारात दुष्पाणी कोठ्यावर. असलं शिकणं चांगलं का चांगलं हे आसुरी विद्या. हे फक्त आता मला लय सांगता येते पण आपलं सेवा म्हणून सांगायचं. हो महत्वाचा मुद्दा असा आसुरी विद्या शिकायला प्रल्हादाला ऍडमिशन दिलं पण त्याचा रंग वेगळा चढला होता. विठ्ठल नामाची शाळा दम होता महाराज त्याच्यात. हो रंग चढला होता भक्तीचा प्रल्हादावर. ही नव्हतं आवडत त्याला. बाप एक दिवशी भेटायला गेला शाळेत पोराला. प्रल्हादा अरे काय चाललंय काय शिकलास. पळत 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 प्रल्हादा शाळेतून बाहेर आला. गुरुजी मांडीवर बसला. म्हणला प्रल्हादा काय शिकला बरं तू या 6 महिन्यात सांग बरं. म्हणला बाबा मी 9 प्रकारच्या विद्या शिकलो. म्हणलं बरं झाला गाड्या 9 प्रकारच्या विद्या शिकला. सांग बरं बाळू काय शिकला. तो सांगू लागला श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम साख्यम आत्मनिवेदनम. 9 विधा भक्ती सांगू लागला. जो टाळक सरकलं हिरण्यकश्यपूच. म्हणला लहानशा लेकराची बुद्धी खराब केली या शंडामर्कने. आता याला खराब केली म्हणते बुद्धी. जो भक्तीचे प्रकार सांगू लागला त्याला खराब बुद्धी म्हणतात. हीच ती दुनिया आहे महाराजाची. हो परमार्थाला लागला की तुम्हाला कुणी चांगलं म्हणणार नाही. हो चांगले काम करायला गेले की तुम्हाला कुणी चांगलं म्हणणार नाही. हो अरे संताची शिकवण आहे ती आम्ही पुढे घेऊन चाललो तर आम्हाला खूप अडथळे येतात. खूप खूप संकटाला सामोरं जावं लागतं. प्रल्हादा ही कुणा लहान लेकरू द्याविषयी सोडून जे शिकवलं ते सांगताय. तुझ्या बापाला लावून तुझ्या गुरुजीला लावून. गुरुजी बाहेर आले. काय माझंच पोरग मला सांगताय. सरकार आता होणार नाही. अनेक प्रकारचे भक्त वाढले. शंडामर्क जर बाहेर गेले शाळेतून आश्रमातून जर बाहेर गेले प्रल्हादांना चला चला पोरांनो आपण भजन करू. हे असे लेकर सगळे जे उभे आहेत ना आपल्या मग टाळ घेऊन असे पोरं सगळे पोरं जमवायचा प्रल्हाद. आता प्रल्हादाच्या बापाची संस्था होती त्यांना संस्थेत राहायचं होतं. चला चला भजन करा. प्रल्हाद खंजिरा वाजवायचा. कोणी ढोल वाजावं कोणी अनेक प्रकारचे मंगलवाद्य वाजावेत. आणि जो भजनाचा रंग चढायचा त्या आश्रमामध्ये आश्रम गुंगून जायचा. प्रल्हाद पुढे म्हणायचा नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. काय भजन रंगायचं माय बाप. तल्लीन पोर. शंडामर्क बाहेर मी रोग वाढला. खूप भजन झाले खूप भजने झाले काय करावं आता. रोग वाढला असं वाटायचं. हळूहळू काही लोक माळा घालू लागले गंध वाढावू लागले. अरे आपला संप्रदाय वाढतो की काय देवाचे भक्त इथं वाढतात की काय जी काळजी पडली. म्हणजे सोडून द्या प्रल्हादाला राजदरबारात आण. प्रल्हादा आता तुझा नारायण नंतर तू सांग काय करतो कुठून हे शिकला सगळा. पहिलं बंद कर पहिलं हे जी रट लावली पहिलं बंद कर.
बंद कर म्हणले पहिलं बंद कर. कवार कीर्तन करायचे बंद कर पहिलं म्हणले. हो कवार सुरू करायचं. हे बंद करा हे चालू कर. म्हणजे का बरं कशामुळे? अरे हे नाव जो तू रटतोय पहिलं घेऊ नको. अनेक प्रकारे प्रल्हादावर विघ्न केले. मारणाचं तोडण्याचं अनेक प्रकारे खड्यावर लोटलं वगैरे वगैरे. सर्पाच्या खोलीत बंद केलं वगैरे सगळं प्रकार सांगायला वेळ नाही. प्रल्हादाच्या मानेवर तलवार ठेवली. बंद कर हे पहिलं नामस्मरण. नाही तलवार मानेवर ठेवली. सांगितलं बंद कर. किती विश्वास हो नामावर यांचा. किती विश्वास. आपल्या जर कोणी म्हणलं तलवार जर आपल्या मानेवर ठेवली म्हणणार उभी टोपी घालायची नाही उद्यापासून गोल टोपी घालायची. ते म्हणतो मी साडी घालतो पण तलवार काढ माझ्या मानावर. आपला नामावर विश्वास नाही. तलवार मानेवर बंद कर पहिला. हे घाबरला नाही तरी बाल बाका नाही. त्या हिरण्यकशिपू सख्खी बहीण होती तिचं नाव होतं होलिका. तिला ब्रह्मदेवाचं वरदान तुला अग्नी जाळू शकत नाही. ती आली दादा कमून नाराज दिसतो. माझ्याच पोरामुळे मी नाराज. बहीण आली आत्या प्रल्हादाची. दादा लय उदास आहे. काय नाही म्हणली माझच पोरग माझ्या नाराजीचं कारण आहे. महाराज त्याच नाही जगात तेच चालू आहे आता. हा पहिलं होत नव्हतं. इकून तिकून नवसायाचं करून झालं त्याच्यामुळेच नाराज. कमून हो नाराज. पोरग व्यसनाधीन आहे. पोरग अमुक आहे ऐकत नाही. नव्हतं ते बरं होतं उलट बोलत आहे माघारी हाणतय. नाराज आहे. कधी कधी म्हणत लहान होतं तवाच मुंडकं पेरगळ असत बरं झालं असतं. इतकं वाईट का आहे तसं लेख खरं महाराज भक्तीचं वातावरण. नंतर तुझ्याकडे पाहतो तुझा देव कुठे ते सांग. तुझ्याच नाव घेतो. कुठे नाही आमचा देव. सगळीकडे खांबात आहे महाराज. खांबात आहे. खांबात सुद्धा आहे म्हटल्याबरोबर तर खांबावरी लाथ मारिली दुर्जने. 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 स्तुती नारायण प्रकटला. खांबावरी लाथ मारिली दुर्जने. 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 स्तंभी नारायण प्रगटला. महाराज एकदम खंब फाटला. हिरण्यकशिपू महाराज एकदम घाबरला. त्याच्यामधून नरसिंह भगवान परमात्मा प्रगट झाले. सिंहाचा जबडा एकदम लाल बुंद जबडा. एकदम फुटभर जीभ बाहेर लाल बुंद पडलेली आहे. क्रोधीमध्ये भगवान महाराज दिवसा सुद्धा अंधार पडल्यासारखं वाटू लागलं. इजाकड पडू लागल्या. भगवान परमात्मा खूप क्रोधित होतं. वाटलं आत्ताही पृथ्वी रसातळाला जाते की काय. खूप क्रोधित होते ठाकूर भगवान. हे महाराज हिरण्यकशिपू धरला मांडीवर धरला वगैरे 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 वगैरे. अरे माझ्या भक्ताच्या नामस्मरणाच्या रक्षणासाठी या प्रल्हादाने नाजूक लेकराच्या त्वचेवर किती आक्रमण केले. दैत्या किती नाजूक लेकरू आहे. आणि माझ्या नामासाठी एवढा अट्टहास करणारा भक्त मी पहिल्यांदाच बघितला. दुसरी गोष्ट प्रल्हादाने कधीच देवाला पुकारलं नाही. अनेक प्रकारचे संकट होते पण देवा नाही पुकार. अशा अवस्थेमध्ये दुर्जन धरला फाडला वगैरे वगैरे वगैरे. दारात धरला. उमऱ्यावर भगवान परमात्मा बसले नरसिंह भगवान. म्हणून तेव्हापासून आमच्या मायमावला म्हणतात उमरात बसू नये. कारण ते आसन एक काही मिनिटापुरतं काही क्षणापुरतं
नरसिंह भगवान त्या उंबऱ्यावर बसले म्हणून उंबऱ्याचं आसन नरसिंह भगवंतात म्हणून उंबऱ्यावर बसू नये, किंवा त्या दैत्याचं रक्त उंबऱ्यावर सांडलं म्हणून उंबऱ्यावर बसू नये. विठ्ठल विठ्ठल. शिवाय प्रल्हादाला वगैरे इतका क्रोधित महाराज देव काही शांत होईना. काय करावं, सगळ्या ब्रह्मदेवाच्या वरदानाचं रक्षा करून हिरण्यकशिपू फाडला. तरी क्रोधित देव, सगळे देव शरण गेले म्हणजे आता काय होतं पृथ्वी सांगता येत नाही. चला लक्ष्मी माताला शरण जाऊ. काही असू द्यात, काहीतरी आपल्या पत्नीला वर्म माहित असतं पतीचं. सगळे देव शरण गेले म्हणजे ओ आई साहेब, लक्ष्मी माता देव खूप रागवले, जरा शांत करा. म्हणजे माझ्या देवाला राग? अहो म्हणजे माझे पती शांताकार आणि माझ्या पतीला राग? अहो म्हणजे चला तर खरं. लक्ष्मी माताने आरती स्वीकारली, मस्त आरती झाली. नखापासून आरती वावळी लागली. जी मुखाला आरती वावळी महाराज त्या नरसिंह भगवान जो डरकाळी फोडली. दैया मैया करीत लक्ष्मी पळून गेली तर अजून माघारी नाही आली. हे कसले माझे पती? माझे पती शेषाचं शयन करतात तरी डगमगत नाही, शयन समुद्रावर करतात तरी डगमग, असे माझे पती आहेत. काय महाराज अवस्था. हो वगैरे वगैरे वगैरे. पण अशा प्रकारचं चरित्र सांगायचं म्हटलं की प्रल्हादाचा विषय. हाके सरशी उडी घालून या स्तंभ फोडी, हे प्रल्हादाचा विषय. हे प्रल्हादाचा विषय फक्त नामासाठी आहे. हो नाम स्वीकारलं, हो नामाशिवाय जगणं मुश्किल झालं. नाम प्रल्हाद महाराज नामानेच तरलेला प्रल्हाद. अहो जे तरले असतील पुढे तरतील, जे तरणार आहेत हे फक्त नामानेच. महाराज कलियुगात नामच श्रेष्ठ आहे. आता ते उदाहरणाप्रमाणे सांगायला वेळ नाही आपल्याला. नामाशिवाय आता कलियुगात तरी तरणं खूप अवघड आहे. नामा परते तत्व नाही रे अन्यथा. 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 वयानिका पन्ना जातीला जाती, जातीला जाती, जातीला जाती. वयानिका पन्ना जातीला जाती, जातीला जाती, जातीला जाती. हरी तुझे मना, हरी तुझे मना, हरी तुझे मना, हरी तुझे मना. हे महत्वाचं आहे. या कलियुगात नामाने मोक्ष. मुखी नाम हाती मोक्ष आईशी साक्ष. महाराज कलियुगात तपाने मोक्ष होता काका, कलियुगामध्ये दानाने मोक्ष होता. या कलियुगात फक्त नामाने मोक्ष. वेद महाराज काही करा, पाठ उघडून प्या. वेदाचे बीज हरी अक्षरे. वेद उघडीत बसू नका, 2 अक्षरे हरी. म्हणून हरी हरी तुम्ही उगच नाही महाराज हे सगळं. हो हरी शब्द नाही, हरिपाठ नाही. असा तुम्ही कोणता अभंग म्हणा हरिपाठातला, हरी शब्द नाही, कोणता अभंग म्हणा.
आणि कोणत्या नाथाच्या हरिपाठातला म्हणा नाही तर माऊलीच्या हरिपाठातला हरी शब्द नाही असा अभंग नाही. तुम्हाला जो अभंग येतो तो म्हणा. साधू बोध झाला ठाईचा मुरला पुढं उजळल्या ज्योती ठाईची समाप्ती मोक्ष रेखा आला पुढं हरी भक्त. तुम्ही कोणता बी आठवा अभंग बिंड दे स्थिती ब्रह्मांडी पसारा हरी विना सारा शुक याज्ञवल्क हरीशी जाणवणे हरी जाणे. दोन्ही हरिपाठाचं ध्रुपद हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे गाता अहो हरी शब्द नाही वेदाचं बीज नामाला इतकी किंमत आहे हो या कलियुगात. चला वगैरे वगैरे वगैरे. असा कृपा करणारी या देवाशिवाय कोण आहे. दुसरं चरण. ऐशी कृपावंत कोण ऐशी कृपावंत कोण ऐशी कृपावंत कोण ऐशी कृपावंत कोण अशी कृपा कोण आहे. ऐशी कृपावंत धन्य प्रताप पायाचा माझ्या सद्गुरु राया. कोण कृपा करणार महाराज आहे कृपा. आणि त्या देवाला कृपा करण्यासाठी तुकाराम आई म्हणतात आई विठाई. ऐशी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. कोण कृपा करणार आहे. आई जशी कृपा करण्यासाठी स्वतंत्र आहे आणि मन मोकळी कृपा असते. तिथं कंजूशी नाही हो कृपेमध्ये. म्हणून आई म्हटलं विठोबा रायाला. आई विठाई विठाई हो विठाई म्हटलं. काय कृपा घ्यायची विठाई कडून. अनेक संतालाची कृपा घ्या. काय पंढरपुरात कृपा काय देवाची कृपा काय त्या आई म्हटलं. आई आई आईच कृपा करू शकते. संताला देवाला ज्या वेळेस कृपा म्हणे त्यावेळेस आईच म्हटलंय. उदाहरण आईचे दिले. आईशी कळवळ्याची हे उदाहरण काय आहे सगळे तेच उदाहरण. करी लाभा विन प्रीती लेकराची चाली माता जाणून पाव घाली किंवा अनेक प्रमाण आहेत वगैरे वगैरे. ओढ असते महाराज. म्हणून विठोबाला आई म्हटलं. आई म्हटलं आईच कृपा करू शकते. आता लेकरू कुठं लांब गेलं शिकायला गेलं कुठं व्यापारासाठी जिल्ह्यात गेलं तालुक्यात परत दुसऱ्या राज्यात बी गेलं जर घरी 2-4 रोज आलं ना पोरग तर त्या आईची किती बेजारी असते बरं का. हो आई लेकरू घरी आलं घरी खायला करीन हे खायला करीन ते खायला करीन शेतात जाईन शेतातून हे आणीन हो माळव आणीन टाळव आणीन काकड्या लेकराला खायला. चालला बी पोरगा उद्या जाणार आहे उद्या जाणार. ही पिशवी भरीन ती पिशवी शेंगा हा पापूड काही भरीन हो पिशवी भरायची त्या पोराची. सांगते बी किती पहा आई हो कृपा कशाला म्हणतात. हो लेकरू चाललं बी ना तोंडावर हात फिरीन हो समजून किती. पोरा गाडी चालवताना फोनवर बोलू नको बरं. गाडी चालवत असताना फोनवर बोलू नको. सावकाश जा आणि पोहोचलास की मला फोन लाव. किती काळजी. तू गेला आणि पोहोचला की पहिला फोन मला गेला की फोन. जाताना त्या पोराला बापाने जरी पैसे दिले तरी आई पैसे देते हळूच. हो इकून तिच्याकडे तरी कायचे पैसे तुमच्याच खिशे हाणलेले तुमच्याच इकून तिकून हे केलेले भंगार इकल्यालं
केस ऐकलेले दुसरे कोणते पैसे असतात हो 10-5 रुपये आपल्या हातात ही कृपा आणि जर फोन नाही आला तर बापाला त्या पोराच्या बापाला सकाळ धरून लेकरू गेले फोन नाही आला हातातच घेऊन बसतो माय हो फोन नाही आला अहो करा की फोन बाप तसला ते काय लहान आहे का म्हणतो लठांना जाईनच ना घरी कुठं जाईन इकडे तिकडे हो ही कृपा असते म्हणून विठाई माझ्या विठाई वाचून कोण कृपा करणार आणि देवाची कृपा लक्षात येत नाही वाटतं यावं कृपा आहे लात मारणार म्हणजे कृपा असते का हो आता बाबाला माहिती काका महाराजाला माहिती विभीषण महाराजाला माहिती तुम्ही आळंदीला होते का खोत महाराज नाही महाराज त्याचा कमेंट तिरस्कार करतो बिचाराचा एवढा तुम्ही दोघं सारखेच आहेत एवढं असू द्या फक्त सारखे म्हणजे गुरुबंधू हो ते काय सांगत होतो हा लात महाराज बेटामध्ये आमचे परमपूजनीय गुरु बेटा महाराज आळंदीला पोरगा गेला की बाबाशिवाय त्याला पर्यायच नव्हता बेटा झोपलेले पोरं असे हॉलमध्ये बाबा आंघोळीला जायचे इंदायचे आंघोळ करून आले पहिले तर उमऱ्यात पाणी वाचायचे मनाच्या झोपलेल्या हॉलमध्ये उद्या कोण संत पुरुष असेल कोण साधू पुरुष असेल कोण याच्यातला नामधारी संत होईल कोण ज्ञानी होईल त्याला माझा आत्ताच नमस्कार पहा बाबाजी त्याला आजच मी नमस्कार करतो निस्ता तांब्या तिथं देवापुढे ठेवून महागारी फिरले लाथारीत पुढं तोडायचे हो आणि शिव्यात अशी खान द्यायचे मायबा अशा शिव्यात तुम्हाला येत सुद्धा नाहीत कुणाला नका बाबा इथं काय शाद्या राहिलं का आशीर्वाद घ्यायला शिवी देणं आमची वक्ते बाबाला शा द्यायची धडाधड शेवा त्या शिया काय आता की तुम्हाला ज्यांनी ऐकलं तुम्ही कीर्तन विचारायचंच काम नाही त्या शिव्याच हो बाबा तिकडे आमच्या भागात कीर्तन आले बरं का काका खरी गोष्ट सांगतो मला खंडाला प्रसंग आमच्या भागात कीर्तन आले हे क्या असं माईचं लेकरू बोलतच नव्हतं 6 वर्षाचं लेकरू झालं बोलच ना आता माई चिडी माया ह्या बाबाकडे जाय त्या बाबाकडे जाय ह्याचा अंगारा लाव त्याचं काय ते लाभ शिवायचं हो म्हणजे बाबा कीर्तन आले बाबा कायच्या मग काय करत नव्हते आले कीर्तन झालं मंदिराजवळ घर बाबा चहा घ्यायला बाबा गेले मी येतो म्हणजे पोरी चहा घ्यायला कीर्तन झालं ते पोरग आणून बाबा पुढे असं आपटून त्या डोकं पायपड बाबा डोकं धरून त्याचं बाबा पुढे म्हणजे बाबा पोरग 6 वर्षाचा झाला अजून बोलच ना आता बाबाच्या शेच होत्या महाराज बाबाची शिवी म्हणजे आशीर्वादच होता बाबा म्हणजे भोसडीच्या बोलकिरी तुला काय झालं नाही बोला सहज म्हणजे बाबा शिवी बाबाच्या तोंडात हमेशा असायची मी सांगितले तुम्हाला बाबा चहा घेतला बाबा गेले बी पंढरपूरला राहायचे बाबा गेले सकाळी ते पोरग झोपेतून उठलं आणि पहिल्यांदा भोसडीच्या मंडळ बोलायला लागले आता ही शिवी त्या पोरासाठी शाप एक आशीर्वाद मी काय शिया देऊ का तुम्हाला शिव्या देण्याचा अधिकार संत मानतात आणि ज्यांनी साधूचा शाप घेतला त्यांना पहिल्यांदा देव भेटला विठ्ठल संत मंडळी आहे यांचा अपशब्द सुद्धा आमचं कल्याण करते हो आमचं काय अनंत वाचाळ बरळती आमचं कशाच नाही अरे ते बोलले तर वेद होतो ते चालले तर धर्म होतो आमचं काय आमचं कशातच काय आम्ही काय ठरवलं नाही जन्मून राहिले आणि मरण येण्या म्हणून जगलो दुसरं काय आमचं काय ध्येय नाही हे संताच कृपा आयुष्य कृपावंत कोण खरंच हो महाराज आठवण येते महाराज संतांची महाराज वक्ते बाबाचं रामायण यदा कदाचित आपल्या हातात पडलं तर वाचा आपल्या हिंदू धर्मावर अनेक आक्रमण झाले रामायणावर रामप्रभूवर आईसाहेब शिताय किती काय लोक बोललेत वाल्मिकाचे श्लोकाची संगती लावून रामायण तयार केलं 200 ते 250 आरोपाचं खंडन एकट्या वक्ते बाबाने त्यांच्या रामायणात केलं महाराज लई मोठी हस्ती गेले दिगंबर ईश्वर विभूती शिव्या लई बाबाच्या ऐकल्या महाराज चातुर्मासात लई मजा वगैरे वगैरे कायची कृपा करणारी कोण आहे
त्याच पंढरपुरात जनाबाई राहायच्या, नामदेवाच्या दाशी. काय कृपा देवाची, केवढी कृपा. अहो दाशी कबीर महाराज आलते पंढरपूरला आणि जनाबाईच्या अधिकार काय बदले. लोग कहते हैं जनाबाई नामदेव की दासी, लेकिन कबीर कहता जनाबाई सब संतन की काशी. अरे जनाबाई दाशी नाही, जनाबाई आमच्या सगळ्या संतांची काशी आहे. जनाबाईचं दर्शन घेतलं तर काशी विश्वेश्वराचं दर्शन झालं ना. दाशीने जनाबाई 14 लोकांच्या जात्यावर दळावर देवाला दया यावी. ये ओ काना ये बलिना ये करे, ये ओ काना ये बलिना ये करे. काय काय रे आपल्या वेळेत उरकणार बरं का, जास्त जाणार नाही वेळेच्या, एकदम वेळेत. हो महाराज त्यात एकादशी, आज व्रत एकादशी करीन उपवास. काय काय खाल्लं सकाळ, खरं सांगा किती खाल्लं. उलट रोजच्या जेवणापेक्षा आज जरा जास्त जरा मन लावून असतंय. असला उपवास तुम्ही काय हाला ना डोला तोंडाने काय मनानात म्हणून म्हणलं. मला वाटलं निरंकार धरला काय की तुम्ही उपवास, म्हणून म्हणलं. असली एकादश तर रोज यावा, इतकं खातात तुम्ही. बिभीषण महाराजाला तेवढी असं निरंकार असं बिचाऱ्याला, ती आम्ही गुरुबम देत बघा, म्हणून आमचं ज्ञाचं तुम्हाला वाटत आम्ही संघ राहिलो बिचारे. खूप प्रेम महाराज परंपरे, त्यांच्या वडिलाचंही माझ्यावर लई प्रेम. कधी जायचो आम्ही महाराज त्यांच्या गावाला, तरी पैसे नसायचे पण 10 रुपये म्हणून काढून द्यायचे वारकऱ्याला. दूध नसायचे चहाला पण काळा चहा स्वतः करून पाजायचे यज्ञकांत महाराज. आणि प्रेम पहिल्यापासून आम्ही त्यांना, म्हणजे आम्ही खूप गुरुबंधू. आळंदीला असताना सुद्धा खूप प्रेम. तसं त्याच्यानंतर महाराजांच्या आम्ही आणि दादा बीडला येतात, तर दादासोबतही आम्हाला एक नाही भेटलं 4-6 महिने तर दादाला मला करमत नाही. हो खूप प्रेम, आणि हेच प्रेमाचे संबंध महाराज असावेत परमार्थ क्षेत्रामध्ये. माझे जातीचे ही काहीतरी परंपरा असते. आणि खूप राहिलो आम्ही परंपरेमध्ये, आणि गुरूंचा आशीर्वाद, सद्गुरूंच्या पुढे बसून काहीशी ऐकण्याचा अनुभव. एवढं मोठं केलं महाराज या सद्गुरूंनी, एवढी कृपा केली, एवढी कृपा केली. हे की नाही, कृपा कटाक्ष निहाळीने आपले पदे बैसविले, बाप रखमा देवर भक्ता दिले. हा व्यवहाराच्या दृष्टीने मोठे परमपूजने गुरुवरे घुलेबाबा म्हणायचे, एवढं मोठं परमार्थात होऊ नये त्याला स्वतःचा परमार्थ करायला वेळ मिळू नये. विठ्ठला विठ्ठल. काय मंडळी झाली महाराजी. दादा बोधे बाबा आत्ताची गोष्ट, साधक आहे काही साधक तयार करायचे, लय मोठे उपकार बाबाचे. आज आळंदीत असो संप्रदायात असो जे साधक दिसतात, कृपा बोधे बाबाची. काका स्वतःच आधार कार्ड नाही छापलं बाबाने, आधार कार्ड नाही हो. एवढा संग्रहित बाबाचं आहे ते विद्यार्थ्यासाठी, आहे ते विद्यार्थी. काय जीवन आहे महाराजांचं. निकम बाबा गेले तर महाराज या मस्तकावर काका राम कृष्ण आणि हरी. दादा इथं होतो, कवटी अशी टेबलावर ठेवली होती दर्शनासाठी. तात्या कीर्तन केलं त्या बाबा निकम बाबाच्या पुण्य 10 दिवस कीर्तन झाले संस्थेत, जुन्या संस्थेत. काय बोलले महाराज या विषयावर. तात्याने अभंग घेतला होता, तुका म्हणे देह भरीला विठ्ठल. याची सुरुवात काय, बोलावा विठ्ठल. इथं होतं म्हणून बघा या संतांनी कसा विठ्ठल भरला त्याचं उदाहरण म्हणजे ते समोर पहा. इथं राम कृष्ण आणि हरी इथं म्हटलेलं होतं. विचार आहे महाराज.
आम्ही कीर्तनात बसलो तर आमचं तोंड विठ्ठल विठ्ठल म्हणा ना, विठ्ठल विठ्ठल. काय परंपरा, केवढी कृपा, ऐशी कृपावंत कोण, जनाबाईला दळू लागायला देवानी. झालं एवढं उदाहरण सांगायचे, झालं आपलं कीर्तन. मला जनाबाईसाठी देवानी यावं. पहा कशी कृपा असते. आपल्याला वाटत नाही कृपा आहे, देवानं यावं. शेजारती झाल्यावर गळ्यात दागिने, सोन्याच्या तारीनं विणलेली शाल देवाच्या अंगावर आहे. सोन्याच्या तारीनं विणलेली खुंटीवर ठेवायली आणि जनाबाईला दळू लागावं. मंदिरात घंटेची वेळ झाली. आता आरतीसाठी मंदिर उघडणार आहे. घंटा झाली, मंदिर उघडणार आहे. जनाबाई, अगं जने, मंदिरातली घंटी वाजली. 4 वाजले जणे, आणि मी जर मंदिरात नाही दिसलो तर साऱ्या पंढरपुरात बोबाटा होईल. आता गडबडीनं देव उठ. आता देवाचे भक्ताचा मिलाप म्हणल्यावर काय हो महाराज, कशी रात्र गेली. दळण्यामध्ये, बोलण्यामध्ये, काढण्यामध्ये, हितगुज सांगण्यामध्ये. मंदिरातली घंटा, गडबडीने देव उठले. आणि जे हाताला येईन ते धरलं पळले. आता ते जी शाल होती दांग राहिली. मंदिर उघडलं, बडव्याने मंदिर उघडलं होतं महाराज. पहिलं देवा, ओ शाल नाही, दागिने, गोदड. गोदड कुठे, शाल कुठे, दागिने कुठे? ते बोंबलं मोठमोठ्याने. मंदिरात चोरी, मंदिरात चोरी, मंदिरात चोरी, मंदिरात चोरी. गाव जमा झाला सारा पंढर. जोपर्यंत मंदिरातल्या चोरीचा मेळ लागत नाही तोपर्यंत पूजा होणार नाही. होणार पूजा. कोणी धाडस केलं मंदिरातली चोरी करायचं? देवाच्या अंगावर गोदड, वाकड गोदड. म्हणजे गोदड कुणाचा असं? ते का आपली गोदडी होती का? आपली गोदड म्हणजे हेव दसरा तर तेव दसरा. जनाबाईची गोदड, वाकड. कोणी चोरी केली? आता छेबीदारा धावत सांगतो. चोरी केली, चोरी केली, चोरी झाली, चोरी झाली, चोरी झाली. पंचस कमिटी जमली. शोध करता 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 महाराज जनाबाईच्या घरात दागिने बी सापडले आणि शाल बी सापडले. जनाबाईचे घर म्हणजे कुठिया. चोर सिद्ध झाला, चोर आणला महाराज. आता भर सभेमध्ये सभा भरलेली पंचाची. चोर घेऊन आले. जनाबाई म्हणलेला, सांगू तरी कोणत्या तोंडाने सांगू? मी चोर नाही म्हणून. घरात सापडले नाही आणि मी कसं सांगू देवाने आणून ठेवले म्हणून? कोण मान्य करेल माझी बात? आता कोण ऐकेल माझा समाज? कोण ऐकेल? जनाबाईला घेऊन आले. त्यावेळेस समाज बी असा आहे महाराज, जशी हवा आहे तसा उपनितो महाराज. जशी हवा आहे ना तसं उपन्न चालू असते. लोक म्हणले, 5 जणी काय देवाची सेवा करते, काय नेम नाम देवाची दाशी बनून राहिली. हे सगळं ढोंग घ्यायचं जनाबाईचं. हे काम केले. देवाची चोरी केली ना, देवाची एवढं वाईट वागली. देवाची चोरी करताना हात का गळून पडले नाहीचे? लोकांनी काय 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 बोलावं लागलं समोर जनाबाई. अनेक प्रकारच्या पंच म्हणजे आता जी शिक्षा होईल ती कबूल करावं लागेल. कबूल आहे, सर्व कबूल. महाराज सगळ्या पंचाने ठरवलं, जनाबाई देवाची चोरी अपराध केला, देवाचा अपराध, तुला एकच सजा आहे, मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाईल. काय मृत्यूदंड? सुळावर दिलं जाईल. सुळावर द्यायच्या अगोदर म्हणले, एक काम करा, इच्छा आणि शेवटची इच्छा काय? म्हणले, माझी काही इच्छा शेवटची नाही, फक्त त्या पांडुरंगाच्या गाभाऱ्यात मला एकटीला 5 मिनिटं जाऊ द्या. दिली परवानगी. आणि जनाबाई पांडुरंगाच्या पुढे आल्या. जी महाराज जनाबाईनं मान, पांडुरंगानं मान खाली घातली. ए पांडुरंगा, बघ ना जरा, वर बघ, वर बघ, वर बघ. खाली बघायसारखे काम करतोस का? बघ ना, वर बघ. जनाबाई तुझ्या समोर आहे, बघ ना. आता ऐकू येत नाही का तुला? का बरं तू असं माझ्याशी वागलास? हा सगळा समाज शिव्या देतो आज मला, वाईट म्हणतोय. कोण कोण काय काय बोलतोय रे पांडुरंगा? असा अपमान करून मला मारायचं नव्हतं. जीव मागितला, तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून ते काही. ही आमची जात आहे, आम्ही त्याच्यात त्या तोडीतले आहेत. आम्ही तुला काही मागितलं, एवढा अपमान करून मला तू आज या समाजामध्ये लोक बघ काय म्हणतात मला. देवा
जनाबाईला खूप राग आला. शिव्या दिल्या जनाबाई. उभी राहून अंगणी शिव्या देती दाशी जणी. ए देवा ए काळ्या, अरे वरून जेवढा काळायस ना तितका जातून काळ्या. अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारण तुझी रान रणती झाली, तुझे गेले मडे तुला पाहुली काळ रे. तुला उठला गोळा तुला चावला माणसाच्या शिव्या. महिला मंडळीच्या शिव्या काय शिव्या देत्या बिचाऱ्या सांगता येत नाही. खूप शिव्या दिल्या जनाबाईने शिव्या दिल्या. आपण द्यायच्या नाही बरं देवाला. आपण ठेस लागली तरी देवाला शिव्या, तो भाग वेगळा. हो जनाबाईने देवाला शिव्या. हो खूप जनाबाईचं अंतकरण विकृत झालं. जनाबाई सांगते देवा जेवढा वरून काळा तितका आतून काळा आहे. बरं ऐक ना, ए पांडुरंग ऐक जरा 2 मिनिटं ऐक. माझ्या सोबतच असं वागला असं नाही. अनेक भक्ताची यादी माझ्याकडे आहे की अनेक भक्तावर तू अपराध केलेस. पुण्यवंत पाताळ लोकी गेला, तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, तुझ झाला तुझा दरबार, तुझ झाला तुझा दरबार, ए देवा माझ्यावरच नाही, पुण्यवंत काय केलं त्या बळीनं? सर्वस्व तुला दान देऊन त्याला तू पातळात घातलंस. हेच का तुझी नियत आहे? पुण्यवंत दरिद्री तो सुदामा दरिद्री भाग्यवंत केला. चोरटा वाल्या कोळी त्याला वाल्मिक बनवलं. चोरट्याचा कीर्तिवानाचा कर्णाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार. विठोबा रखुमा जय जय विठोबा अरे हा तुझा न्याय. ह्या भक्तासोबत तू असा वागला. देवाला जाणार सुळावर द्यायचं ठरलं जनाबाईला. सुळावर म्हणजे माहिती का तुम्हाला? वाळवंटामध्ये लोखंड असं खाली मोठं असं निमुळता 10 फूट 12 फूट 15 फूट असं उंच असायचं. हो उंच. त्याच्यावर माणसाला बसवलं जायचं. तो अंगातून सूळ असा डोक्यातून बाहेर निघायचा. त्याला म्हणतात सुळावर द्यायचं. ठरलं महाराज जनाबाईला सुळावर द्यायचं. एवढं वाईट सगळे लोक महाराज वाईट बघायचे. जनाबाई पहा ही जनाबाई. आमची गाडी दिसते एखाद्या हॉटेल पुढे उभा राहा. बघा ना गाडी गाडी बघा कसे बाबा लोक आईस करतात बघा. अरे पाणी तर पिऊन दिलं महाराजा. पाण्याची बाटली एखादी. लोकांना बोलायला चान्स पाहिजे. जनाबाईवरती वेळ आली. काय लोक बोलायचे. सुळ उभा केला. जनाबाईला सुळावर द्यायचं. किती महाराज. हळ चोरीचा माझ्यावरी गोव्या गावोनी स्वरात दासी जनीच्या घरात दळण दळीले सख्या श्रीहरी. आळ चोरीचा माझ्यावरी असा कार्य पांडुरंगा माझ्या मुळावर. गावकरी पुजारी मज देते सुळावर. कुठ गेली तुझी जादूगिरी. आळ चोरीचा माझ्यावरी. ओव्या
गावोनी स्वरात दासी जनीच्या घरात दळण दळीले सख्या श्री हरी ताळ चोरीचा माझ्या घरी. आम्ही काय करणार काय शेवा जनाबाईवर महाराज वाळवंटामध्ये सूळ तमाशा बघायला सगळं गाव. अशा टायमाला काय पत्रिका छापायला लागते का दादा? उद्या सकाळी ठीक अमुक अमुक गल्लीमध्ये आम्हा दोघा नवरा बायकोचं भांडण होणार आहे. दासबाबाच्या आशीर्वादानं उद्या सकाळी भांडण होणार आहे. सगळ्यांनी उपस्थित राहावं, भांडणाची शोभा वाढवावी त्यांनी. अशी काय पत्रिका सर गाव जमत आहे मा जनाबाईचा तमाशा पाहायला गाव जमत. सूळ उभा केला, सुळाला स्पर्श झाल्याबरोबर लोखंडाचा सूळ पण पाण्यासारखा वितळला. त्याच वाळवंटात जनाबाईचा जे जे काळ झाला. बोल जनाबाई महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरु शामनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली ऐशी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून करिता आठव धावोन्या घाली ग. आठव केल्याबद्दल महाराज आठव परमात्मा धावतो. आणि तुका नामा तुका म्हणे किती गाता नामे द्यावी परमात्मा नामाने सायुज्य स्वरूपता समीपता सायुज्यता हे जे मोक्ष देतो हे नामाने देतो. स्वरूपता म्हणजे त्याच्या स्वरूपात एक रूप करून देतो. सलोकता म्हणजे त्याच्या लोकात जे गोलोक असेल अनेक लोक आहेत प्रत्येक देवाचे हे की नाही त्या लोकामध्ये घेऊन जातो. आपल्या समीप बनवतो हे नामानेच होतं हे सगळ्या गोष्टी. म्हणून नाम महत्वाचं आहे या कलियुगामध्ये वगैरे वगैरे. झालेली सेवा सद्गुरु शामनाथ महाराज ज्याच्या चरणी परंपरेच्या चरणी समर्पित करायचे. आज पहिला दिवस आहे. आज आपली सुरुवात आहे. फक्त पात्र वाढायचे काम आम्ही केलेलं आहे. हो खूप सुंदर दिग्गज मंडळी इथून पुढे येणार आहेत. सुंदर आपल्याला या ठिकाणी भगवंताचं काय नामचिंतन लीला कीर्तन गुण कीर्तन असेल ते आपल्याला सांगणार आहेत, त्याचा उपदेश करणार आहेत. आणि आज म्हणजे या ठिकाणी येण्याचा योग महाराजांच्याच मालकाच्याच मनात आलं, त्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग आला. सुंदर अशा प्रकारचे आमचे 2-3 मृदंगाचार्य आहेत. या ठिकाणी स्वतः काका महाराज आहेत, त्याचप्रमाणे गिरजारी बापू महाराज सामनगावकर हे बंधू महाराज सगळे संत मंडळी आहेत. आणि आपल्या फळावरील सगळी मंडळी त्याचप्रमाणे काका तर समोर बसूनच आहेत. आमचे परमार्थ प्रेमी धर्मराज महाराज दादा यांनाही भगवंतांनी सामर्थ्य दिलं पाहिजे. काकांनी पुढे अजून ही सगळी परंपरा चालवण्याचं सामर्थ्य त्यांना भगवंतांनी प्राप्त करावं. आणि परंपरा खूप अजून उज्ज्वल तेजस्वी भक्ताला खूप याचा लाभ व्हावा या कारणानं आपण सर्वांनी सहकार्य करणं खूप गरजेचं आहे. सप्ताह असेल, सरळ हाताने काही मदत असेल, कुठलाही निर्णय संस्थांनी घेतला तर त्याला आपला सहभाग पाहिजे, त्याला सहकार्य आपलं पाहिजे. आता आम्ही एक संस्थानच चालवतो. संस्थान चालवत असताना केवढा मोठा खर्च लागतो, काय काय लागतो. दादा आम्ही रामनवमीचा सप्ताह करतो, कमीत कमी आम्हाला 60 ते 70 लाख रुपये लागतात. हे सगळी मंडळी आमच्यासोबत हे येतो की 2-3 दिवस हे सगळे विषय असतात. हे किती सगळं असतं. हे परंपरा ही जेव्हा जावे त्याच्या वंशा तेव्हा हे सगळी परंपरा सांभाळत असताना हे सगळं त्याग करून, तरी हे जरी संसारी असते परंपरा तरी महाराज जसं कमळ पाण्यात राहतं, संसारात राहून जसं पाण्याचा लवलेश आपल्याकडे नाही, त्याप्रमाणे ही मंडळी हे सगळं परंपरा सांभाळून संसार करून सुद्धा मालकाची सेवा करतात. ही सगळी सेवा करत असताना ही सेवा म्हणजे महाराज नुसता संसार नाही, आणि त्या संसाराला ही जोड आहे.
ही जोड असल्यामुळे यांचा संसार नाही. आमचा नुसता संसार आहे, काय आमच्या संसाराला किंमत? म्हणून हा संसार नाही तर हा आपल्या सर्वांचा परमार्थ आहे, आमचं गुरु घर आहे. आम्ही यांना मानत आहे, पण सेवा पाहिजे, सेवा पाहिजे, सरळ हाताने मदत पाहिजे, सगळं लागतं बघा हे. हो, पण या उद्देशातून केवढी परंपरा, आजच केवढा मोठा विकास आहे, किती केवढा समाज या मंडपात बसू शकतो, किती सुंदर सगळं स्थान असं एकदम प्रसन्न. आता इकडे आलो की दादाकडे जेवायला आलोच म्हणून समजायचं. ही सेवा आहे. आम्हाला तरी कोण जीव घालतंय? बिभीषण महाराज सांगा बरं तुम्ही. म्हणजे काय दुसरं काय? काही नाही बघा, ही सेवा आहे. अशा माध्यमातून ही वाट या ठिकाणी, तसं आज या ठिकाणी आम्ही आलो. अजूनही आता म्हणजे कीर्तनासाठी नाही, फक्त कधी अधूनमधून आश्रमात ना कीर्तनासाठी आम्ही म्हणजे खूप मोठी परंपरा आपण सांभाळत राहिला. ते दादाही आमच्याकडे येतात. म्हणजे दादाचं आमचं खूप प्रेम आहे. आणि हे आहे पा दादा, गुरुबंधूचं नातं परमपूजनीय गुरुवर्य मारुती बाबा सांगायचे. लय वेळेस ऐकलं मी. हो, लय प्रेम हो बाबाचे. गडावाल ते आत्ता माझ्याकडे मुक्कामी राहिले. काय कौतुक करावं, कसं कौतुक करावं. हो, पुत्राच्या विजये पिता सुख होतं, तो श्लोक काय सांगत होतं ते. हा, गुरुबंधूचं प्रेम गुरुवर्य मारुती बाबांनी सांगितलं. खूप महाराज म्हणजे गुरुबंधूचं प्रेम सख्या भावापेक्षा गुरुबंधू हे नातं खूप श्रेष्ठ आहे. सख्या भावाचं काय घेऊन बसले, रक्ताचं नातं. गुरुबंधू श्रेष्ठ आहे सख्या भावापेक्षा. म्हणून आपण गुरुबंधू आहात आमचे सर्व. आपण सख्य रक्ताच्या नात्यापेक्षा सुद्धा आपण मोठे आहोत, हे आपल्या मनात राहिलं पाहिजे. ही संधी म्हणजे सुंदर मृदंगाचार्य आहे, विनेकरी फडकरी, सुंदर चाल गायली आमच्या कृष्णा महाराजांनी. जे राजेंद्र महाराज सावंत असतील, चाल सांगितले आपले आमचे बापू महाराजांनी. ते आमचे 2 वैजनाथ महाराज खोत आहेत, बिभीषण महाराज अंदुरे, धनेगावकर, दादा, काका, सर्व मंडळी, चौकदार मंडळी, पेटी मास्तर, सर्व भाविक भक्त, टाळकरी, विद्यार्थी वर्ग. दुसरे मृदंगाचार्य तिकडे, त्यांनी बरेच कीर्तनाची सेवा केलेली आमची. हो, हरिओम महाराज बरेच कीर्तन वाजवले त्यांनी. कीर्तन वाजवता बाबा वाजू नये फक्त झालाय की खूप सुंदर कीर्तन वाजवतात. म्हणजे त्यांची निंदा नाही, खूप सुंदर मृदंग वाजवतात ते. आमचे आमटे महाराज आहे, प्रमोद महाराज आमचे पद्मोले आहेत. ही संस्थांची सेवा करणारी मंडळी. आणि संस्थांना ही अशी मुलं लागतात बघा, वाजवणारी म्हणा, काही सांभाळ लागतात बघा. हो काका, हे लई सांभाळायचे खटखट आहे. आता इथं बोललं तरी काय नाही. हो, हे खोडीचे महाराज लई सांभाळ लागते, ते सोपं नाही. हो, पण महाराज निष्ठा तिथे आहे म्हणून हे सोडू शकत नाही. हो, हे यांचा आशीर्वाद पाहिजे ना, सेवा. हो, आणि यांच्या आशीर्वादासाठी सेवा करा. हो, ही सेवा या जन्मात घडली. अनेक नामा म्हणे कमळापती, हेच द्यावे पुढती. अनेक जन्मात ही सेवा करण्याची संधी मिळावी. साधू संतांची सेवा आहे. म्हणून अजून सगळ्याला खूप धन्यवाद. झालेली सेवा आणि ही सगळे गुरुबंधू मंडळी. बरं, आज बिभीषण महाराज म्हणजे महाराज आता तुम्हाला सांगू नये, खूप प्रेम. आता कीर्तनातच सगळं सांगतच नाही तुम्हाला. आता कीर्तन झालं बघा, गतुर धरतो नेतो मग सांगायचं तात्पर्य आहे हे गुरुबंधूचं प्रेम असतं. हो, आणि ही मंडळी खूप आम्ही सोबत राहिलो. आता दुःख आहे महाराज, वडील गेले, परंपरा गेली, मंडळी सोडून गेली, लहान लहान लेकरं. ते भाऊ आमच्याकडे सांगतात तसं रडून. हो, आता मी आलो होतो ना महाराज, अहो मला बोलायचे, त्यांना विचारायचं. हो, मला त्याला ताण दिला की मला फोन करायचे, म्हणजे बाबा या बरं तुम्ही या. हो, प्रेम असायचं, घरातला असायचो मी त्यांच्या. हो, प्रेम आहे. आणि आता वाईट वाटतं मला हे की नाही, पण मला वाटतं बरं झालं आमच्या शेजारी येऊन बसले, याच्यात मी समाधान वाटतं. कवा पण वारकरी आहे, वारकरी निष्ठेची सेवा करतो, सेवा म्हणून. आणि खूप असं प्रेम आहे. आमच्यासोबत आलेले आमचे ज्या आमच्या गडावरलं बांधकाम ज्यांच्याकडे असतं, आमचे राजेश दादा बंगाळ, राजाभाऊ बंगाळ आहेत, प्रमोद आहेत, सावंत महाराज खूप आहे. आणि येणं जाणं असतं दादाचे आमच्याकडे. असंच येत राहा गडावर, आपला गड म्हणून येत जा. हो, आपलं संस्थान आहे. कुठलंही काही वाटलं बीडमध्ये काही असू द्या, फक्त आम्हाला एखादं सेवा म्हणून आम्हाला एखादं काम सांगतच जा. हो, आम्ही ते खूप आमचं तनाने मनाने आम्ही तुमचं काही असू द्या आम्ही काम करू, सेवा करू. आणि ही सेवा आहे, अशी सेवा आहे. आणि म्हणून या ठिकाणी सेवेला विराम. सद्गुरु श्यामनाथ, सद्गुरु श्यामनाथ,
गुरुदास